आणि आता उपोषणाची आणि रस्ता रोकोची आवश्यकता नाही आहे. एकदा सरकारने जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन होणारच आहे. इकॉनॉमिक विकर सेक्शनला 10% आरक्षण देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि आता महाराष्ट्रामध्येही मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय झालेला आहे. 10% स्वतंत्र आरक्षण देण्याचा अभिनंदनीय निर्णय आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांनी आपलं आंदोलन थांबवावं आणि मराठा समाजाला आता न्याय मिळालेला आहे. त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांना माझा पूर्ण पाठिंबा राहिलेला आहे आणि अजूनही त्यांना आपला पाठिंबा आहे. ते अत्यंत चांगले चाणक्य नेते आहेत. अत्यंत चांगली भूमिका ते मांडत आहेत. एका ग्रामीण भागातून आल्यानंतर इथे मराठा समाजासाठी त्यांनी फार मोठं काम केलेलं आहे. मराठा समाजाला खडबडून जागं करण्याचं काम त्यांनी अनेक वर्षानंतर जे नेते झाले त्या नेत्यांमध्ये जरांगे पाटील हे सगळ्यात नंबर 1ला आहेत आणि त्यांनी मराठा समाजाला खडबडून जागं केलेलं आहे. पण वयोवृद्ध लोकांना उपोषण करायला लावू नये आणि आता उपोषणाची आणि रस्ता रोकोची आवश्यकता नाही आहे. एकदा सरकारने जाहीर केलेलं आहे त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन होणारच आहे आणि म्हणून त्यांनी थोडं सरकारला सहकार्य करावं अशी माझी भूमिका आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.